नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर MCCची नवीन नोटीस आलेली आहे। तर आपली काउन्सिलिंग ही लवकरच सुरू होणार आहे। त्याच्याविषयी ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। ती पूर्णपणे नोटीस मी अगदी स्क्रीनवरती दाखवणार आहे। तर जेही विद्यार्थी अगदी हा व्हिडिओ पाहत असेल, अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर कोणती MCCने नोटीस जाहीर केलेली आहे। त्याच्याविषयी नोटिफिकेशन हे 22 तारखेलाच आलेलं आहे, तुम्ही अगदी पाहू शकता। तर दिल्ली विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली ही अशी नोटीस निघाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या काउन्सिलिंगच्या प्रोसेस आपल्या चालू होणार आहे। तर हे 22 तारखेला नोटीस आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी इथं सब्जेक्ट पण सांगितलेला आहे, सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स। अगदी तुम्ही व्यवस्थित सगळे व्यवस्थित करा आणि ॲडमिशनच्या वेळेस CW कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजेच आपण त्या ठिकाणी CWD पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर चिल्ड्रन्स अँड विडोज ऑफ आर्म फोर्स पर्सनल्स ह्या म्हणजे कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश MBBS BDS BMS BHMS BOMS ह्या मेडिकल फील्डसाठी प्रवेश पाहिजे असेल तर हे डॉक्युमेंट्स असणं खूप आवश्यक आहेत। म्हणजे तुम्ही त्या CWD कॅटेगरीमधून आहेत असं हे त्यांच्याकडे एक प्रूफ असतं। त्यामुळे हे डॉक्युमेंट्स अगदी तुम्ही हाताशी करून ठेवा की असे हे वरचीवर आपले हे काउन्सिलिंगची जे प्रोसेस आणि नोटिफिकेशन येत आहेत, तर अगदी तुम्हाला ह्या प्रत्येक टप्प्यावरती माहिती होईलच। तर हे पूर्णपणे हे नोटीस आलेली आहे, अगदी तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल। तर अगदी ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की अगदी त्याची पोर्टल ही 22 जुलैला चालू झालेलं आहे आणि त्याचं पोर्टल पूर्णपणे 29 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे, असंही पूर्णपणे या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे। ही महत्त्वाची सूचना आहे। दिल्ली विद्यापीठाच्या ह्याच्यावरती आपल्याला नोटीस आलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे काउन्सिलिंग आता लवकरच चालू होईल, अगदी स्टेप बाय स्टेप। तर तुम्हाला माहीत असेल की खूप साऱ्या राज्यांचे सुद्धा आता रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले पण आहेत। जसं की तामिळनाडू आहे, ते रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होऊन त्याची डेट पण संपलेली आहे। त्याचबरोबर कर्नाटकाचे सुद्धा अगदी रजिस्ट्रेशन चालू आहेत। केरळचे पण सध्या आता रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत। आता लवकरच आपल्याला नोटिफिकेशनसुद्धा MCCकडनं येईल की MCCचं जे काही आपलं पोर्टल आहे त्याच्यावरती पहिल्यांदा PWDच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा नोटीस येते। त्या विद्यार्थ्यांसाठी जे काही आपल्या महाराष्ट्रामधून PWD विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी जे गव्हर्नमेंटचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना तिथे जाऊन सर्टिफिकेट्स आणून ते त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं। म्हणजे त्या ठिकाणी PWDच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकतात। अशी ही स्टेप बाय स्टेप सगळ्या नोटिफिकेशन आता येत राहणार आहेत। तर त्यानंतर PWD नंतर आपल्याला लगेच MCCचं वरती पोर्टलवरती सुद्धा अगदी रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा आपल्याला डेट डिक्लेअर करण्यात येऊ शकणार आहे। तर लवकरच अगदी MCCची सुद्धा डेट डिक्लेअर होईलच। तर मी ती डेट आल्यानंतर तुम्हाला हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की सांगणारच आहे। तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहेत, जसं की एम्स जिपमर किंवा 15% ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा ते विद्यार्थी फॉर्म भरतात आणि डीम्ड विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी MCCच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर अगदी हे येणाऱ्या काळामध्ये अगदी 1 ते 10 ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला MCCचं पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी ओपन होऊ शकणार आहे। तर आपली ही काउन्सिलिंग प्रोसेस लवकर चालू होणारच आहे। तर जेही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल, तुम्ही अगदी तुमचे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित हाताशी करून ठेवा की म्हणजे सगळे चेक करा की जेणेकरून तुम्हाला आपले CAT सेलवरती सुद्धा रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होतील तेव्हा आपल्याला काही अडथळा येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप ही आनंदाची गोष्ट आहे। सध्या आपले आता काउन्सिलिंग प्रोसेस स्टेप बाय स्टेप चालू होणारच आहे। तर लवकरच आपलं हे काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी माझ्यामार्फतसुद्धा काउन्सिलिंग घ्यायचं असेल, त्याही विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।